खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा आवडता जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आवडता आणि त्यांचे सर्वाधिक लक्ष असलेला जिल्हा म्हणून सोलापूर राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. यंदा काँग्रेस मुक्त सोलापूर करण्याचा भाजपचा नारा यशस्वी झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. तब्बल 5 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले आहेत. मागील पंचवार्षिक वर्षात 5 वेळा परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला. त्यामुळे यंदा हक्काचा पालकमंत्री सोलापूरला मिळाला अशी अपेक्षा सोलापूरकर बाळगून होते आणि आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या 5 आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख किंवा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेले सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि यातीलच एक जण जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री होईल अशी चर्चा सोलापुरात ऐकण्यास मिळाली. रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, परंतु सोलापूरच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी घेतले नाही, बोलावले आले नाही. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. राज्यातील सामाजिक समीकरणांचा विचार करायला गेला तर लिंगायत समाज म्हणून विजय देशमुख किंवा सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाचा निश्चित विचार केला जाऊ शकतो. ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे सुद्धा तितक्याच ताकदीचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचेही नाव नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूरचे कोणत्याही आमदाराचे नाव नसल्याने सोलापूरच्या सोशल मीडिया तसेच सर्वत्र प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. देवेंद्र फडणवीस, सोलापूरकरांनी तुमच्यासाठी अजून काय करावे, हा अन्याय तुम्ही आमच्यावर का करता, असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.